असं काय झालं की नवनीत राणा मॅमनी त्यांच्याजवळ बोलावलं? तर चला सांगते. वेलकम टू माय मिनी व्लॉग. सो आजच्या मिनी व्लॉगची सुरुवात झाली होती दहीहंडी पाहायला जाण्यापासून. तर वेळ त्यांनी टाकला होता 3चा, तरी मी गेली होती 5 वाजता. पण काहीच तिथं काही होतं नाही. दहीहंडी फुटून घ्यायचं काही म्हणजे फुटाचं काही नाव नव्हतं, कारण की कोणीच अजून आलं नव्हतं. फक्त लोकांनीच गर्दी केली होती तिथे. त्याच्यानंतर ही दहीहंडी बिचारी लटकलीच होती. हेही वाट पाहून की मी कधी फुटतो आणि कधी नाही. त्याच्यानंतर हे पहा अनुज भाऊचे सगळे भाऊ. तर तुम्ही खरंच विश्वास नाही कराल, हा खरंच अनुजचा सगळा भाऊ आहे प्रतीक. त्याच्यानंतर माझी फॅन फॉलोईंग पहा. आणि प्रतीक आणि अनुज दोघांचे माइंड सारखेच आहे, ते म्हणजे पोरीच्या बाबतीमध्ये. अरे पोरगी पायनं म्हणते, पोरगी पाय म्हणते, भाव देणारी एखादी, त्यांचं हेच सुरू राहते. मग गेली पवन दादा जिममध्ये, कारण पाऊस येत होता. तरी मग थोडा पाऊस वगैरे कमी झाला तर आली दहीहंडी पाहायसाठी. आणि बाई पावसाची अशी काय स्पीड वाढली होती, लोक सगळे धावून राहिले होते. आणि मी पण मस्त झाडाखाली अशी उभी होती. लोक पाहू शकता कसे होते आजूबाजू. आणि पाऊस इतका वाढून राहिला होता, तर माझं डोकं इतकं दुखत होतं, जसं डोक्यावर पाणी पडत होतं. म्हटलं बाई कॅन्सल मला नाही पाहिजे दहीहंडी. मी चालली होती घरी, आणि घरी जाता मला लागली होती भूक. म्हटलं बाई पाणीपुरी तरी खाऊन घ्यावं, नाही काही तर मग गेली पाणीपुरी खायचं. आणि काय माहीत काय आलं डोक्यात माझ्यानं काय नाही. तुम्ही म्हटलं चल आईस्क्रीम खायला जाऊ म्हटलं. तर जाता बाई दिसला नवनीत राणा मॅम, त्या एंट्री केली होती जस्ट त्यांनी. बाई मग मी त्यांचा खूप जास्त वेट केला तिथे. आणि बाई हे गाडी किती महागडी गाडी आहे, 3 करोडची की 4 करोडची गाडी आहे. एवढ्या मोठ्या गाडीमध्ये मॅम आल्या होत्या. भाई त्या डिझर्व करते हे सगळं, कारण की त्या खासदार आहे. आणि भाई इतक्या चांगल्या स्वभावाच्या आहे ना नवनीत राणा मॅम. म्हणजे मी आजपर्यंत कधी भेटली नव्हती, पाहिलं नव्हतं रिअलमध्ये त्यांना, पण मी फर्स्ट टाईम पाहिलं. आणि फर्स्ट टाईम त्यांचा म्हणजे स्वभाव पण मी जाणून घेतला. इतक्या चांगल्या स्वभावाचं असं कोण असू शकते यार, इतक्या चांगल्या स्वभावाच्या आहेत त्या. म्हणजे नॉर्मल व्यक्ती पण इतक्या चांगल्या स्वभावाचे नाही राहत नाही. इतक्या मोठ्या हस्ती असून सुद्धा त्यांचा स्वभाव म्हटलं म्हणजे सिंपल आणि साधा. बघू शकता तुम्ही, जसं त्यांना माहीत पडलं की मी त्यांच्या व्हिडिओमध्ये शूट करत आहे, तर भाई त्यांनी किती छान हाय केला आणि मला त्यांच्याजवळ बोलावलं, कारण त्यांना माहीत होतं की हिला माझ्यासोबत फोटो काढायचाच असेल. तर भाई त्यांनी माझ्यासोबत फोटो काढला, व्हिडिओ काढला. आणि फायनली त्या गेल्या होत्या मग ग्राउंडवर. मग मी पण गेली मागे. आणि छान त्यांनी असं भाषण वगैरे दिलं, सगळ्यांना समजून सांगितलं छानपैकी. आणि खूप बुलंद आवाज आहे त्यांचा, एक नंबर. सो आजचा व्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.